बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूरमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून आता संप करण्यात येतोय। विलंब शुल्क आकारणी रद्द करण्यासाठी हा संप पुकारण्यात आलाय। मागणी करण्यात येते। कोल्हापूरमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी संप पुकारलाय। विलंब शुल्क आकारणी रद्द करण्याची मागणी आता रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक यांच्याकडून करण्यात येते। या मागणीसाठी आता संप पुकारण्यात आलाय। कोल्हापूरमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी संप पुकारलाय। त्यामुळे आता प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना पाहायला मिळतील। आपले प्रतिनिधी अमर सिंह पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमर, या ठिकाणी आपण पाहतोय की कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून संप पुकारण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपल्या सोबत रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक असतील तर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे, काय मागणी आपण जाणून घेऊयात। गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर आरटीओ मध्ये किंवा राज्यातील सगळ्या आरटीओ विभागामध्ये रिक्षा चालकांची आणि टॅक्सी चालकांची लूट होय असा आरोप रिक्षा चालकांनी केलाय। आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत रिक्षा चालक युनियनचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले। काय सांगाल की कशा प्रकारे? महाराष्ट्र शासनाने प्रतिदिन 50 रुपये प्रमाणे पासिंग लेट जर झालं तर त्याचा दंड आकारणी चालू केलेली आहे। या दंड आकारणी विरोधात आज आमचा हा बंदचा 5वा टप्पा आहे। याच्या आधी आम्ही कलेक्टरला निवेदन दिलं, आरटीओला निवेदन दिलं, त्यानंतर कलेक्टर ऑफिसवर आम्ही मोर्चा काढला, त्यानंतर खरडा बकरी आंदोलन केलं आणि आज हे 16 तासाचं 16,000 रिक्षाचं बंद आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे। आमची राज्य शासनाला विनंती आहे की या राज्याचे प्रमुख जे आहेत ते सुद्धा पूर्वी रिक्षा चालक होते, त्यांना रिक्षा चालकांच्या व्यथा माहिती आहेत, त्यांना वेदना माहिती आहेत। त्यांनी तातडीने निर्णय घेऊन हा जो 50 रुपयाचा जुलमी आणि ब्रिटिश राजवटीचा जो लादवेल अशा पद्धतीचा दंड चालू केले ती ताबडतोब रद्द करावी आणि रिक्षा चालकांना दिलासा द्यावा। अन्यथा यापुढे रिक्षा चालकांच्याकडून अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल आणि राज्य शासनाला त्याची जरूर दखल घ्यावी लागेल। या निमित्ताने मी सांगतो आपल्याबरोबर बरेच रिक्षा चालक आहेत। काय सांगाल की पूर्वीचे रिक्षा चालक होते मुख्यमंत्री, आता काय होईल? पूर्वी मुख्यमंत्री जे रिक्षा चालक होते या 2.5 वर्षात आम्हाला रिक्षा चालकांना असं वाटलं की रिक्षा चालकांना आम्हाला कुठेतरी यांचा दिलासा मिळेल, पण त्यांनी जे आमचं जे अन्यायकारक जे दंड लागू केलेला आहे 50 रुपये, हा जुलमी दंड आहे। आम्ही कोल्हापुरात आंदोलनं केली, खरडा बकरी आंदोलन, कलेक्टर ऑफिसवर आम्ही मोर्चा काढला, आज आम्ही बंद घेतलाय। हा बंद घेत असताना आमचा उद्देश असा होता की कोल्हापूरला मुख्यमंत्री येतील आणि आमच्या रिक्षा चालकांना आश्वासन देतील की तुम्हाला आम्ही दंड माफ करून देतो, पण मुळातच कोल्हापूरला मुख्यमंत्री आले नाहीत। का आले नाहीत ह्याचं गौड आम्हाला रिक्षा चालकांना कळणार, कारण आम्ही रिक्षा चालक एक गरीब व्यावसायिक आहे आणि आमच्या हातावरचं पोट आहे। त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्र्यांच्याकडे अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला दंड माफ करावा, अन्यथा ह्याच्यापेक्षा जोरात आम्ही आंदोलन करू। वेळ पडली तर आम्ही कुठल्याही थराला जाऊ शकतोय। ही रिक्षेवाल्यांची आमची ताकद आहे आणि महाराष्ट्रात ताकद उभा करून अन्याय लावलेला दंड आम्ही माफ करून घेतल्याशिवाय थांबणार नाही। कोल्हापुरातील रिक्षा चालकांनी सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या, त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत आंदोलन यशस्वी करणार आहे आणि रिक्षा चालक एकजुटीचा विजय असतो। आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री हे रिक्षा चालक होते, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग काढला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली। नक्कीच, धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।